घ्या पुन्हा एक वेळ. हळू श्वास सोडा. पूर्ण डोळे बंद. डोळे उचकायचे नाही कोणी. कुठे पण उचकायचे नाही. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. आता दोन्ही हात डोक्यावर ठेवायचे. जसे आपण ठेवतो की नाही याला व्यायामाच्या वेळेस डोक्यावर हात ठेवायचे. श्वास आतमध्ये घ्या. श्वास सोडा. श्वास घेत राहा, सोडत राहा. श्वास घेत असताना जणू काही एखादे झाड उंच वाढत आहे त्याप्रमाणे तुमचे हात वरती घ्या. श्वास घेताना हाताचे फांद्या आहेत समजा झाडाच्या त्या वरती झाले तशा हाताचे हात वरती आले पाहिजे. श्वास घेताना हाताच्या फांद्या करा आणि फांद्या वर वर चालल्या तसं समजायला पाहिजे तुम्हाला. श्वास घेताना हाताच्या फांद्या वर गेल्या पाहिजे. श्वास सोडताना हाताच्या फांदी खाली. श्वास घेताना वरती. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घेताना फांद्या वरती गेल्या पाहिजेत. आणि श्वास सोडताना जेव्हा तुमचे हात खाली तेव्हा तुम्हाला समजायचंय की तुम्ही झाडं खाली असलेल्या माणसांना, प्राण्यांना, पक्ष्यांना फुलं फळं देत आहेत असं तुम्ही मनात घ्यायचंय आपल्या. श्वास घेताना फांद्या वर जातील. श्वास सोडताना फळं फुलं देत असं तुम्हाला वाटलं पाहिजे. श्वास सोडताना फळं फुलं द्या. श्वास घेताना फांद्या उंच करा. मला कोणी सांगेल का की जी मैना होती किंवा आशा होती, आशा आणि मैना या दोघांना निसर्गाकडून काय काय मिळालं? कोण सांगू शकेल का? ज्याचं नाव व वर्ण येतं. व वर्ण कोण आहे बरं? व वर्ण. अच्छा तू आहेस. वंदना. ठीक आहे, उभी राहा. सांग पाहू, मैनेला आणि आशाला निसर्गाकडून काय काय मिळालं? पाणी आणि झाडे. झाडामुळे त्यांना घर मिळालं. बरं, पाणी आणि झाड, आणि झाडामुळे मैनेला काय मिळालं? घर मिळालं. व्हेरी गुड. बस खाली. कोण सांगेल बरं की मैनेला आणि आशाला निसर्गाकडून काय काय मिळालं? बरं, ज्यांचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला, नोव्हेंबर मध्ये, असं कोण कोण आहे रे? रितेश. बरोबर. मग सांग पाहू, मैनेला आणि आशाला निसर्गाकडून काय काय मिळालं रे? पाणी, जंगल आणि घर. घर. बर, पाणी, जंगल आणि घर. आता घर कोणाला मिळणार रे? मैनेला. कुठं घर मिळालं? जंगलमध्ये. काय जंगलामध्ये काय काय होतं? झाडावर मिळालं की नाही? बर, बस कर. प्रश्न दुसरा. मैना आणि आशा या दोघींना निसर्गातल्या कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला रे? ज्यांचं नाव अ वर्ण येतं असं कोण कोण आहे बरं? तू आणि तू. बर, आदित्य. ठीक आहे, आदित्य उभा राहा. तू सांग भाऊ, आशाला आणि मैन्याला निसर्गामधल्या कोणत्या आव्हानाचा सामना करायला लागला? हा, आणि बर, दोन गोष्टी सामना करावा लागला. बर, बस खाली. बर, त्याने काय सांगितलं की पाणी आणि झाडतोड. बरं, तू सांग बघू अनुष्का. पुन्हा बोल एक वेळ. पाण्याची कमतरता आणि झाडतोड. बरोबर, व्हेरी गुड. छान उत्तर. सगळ्यांनी टाळ्या वाजवा रे. बस 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 खाली बस.